काय असन काही समजना नाहीये. एवढी अशी गाठ आहे पा. नमस्कार भावांनो बहिणीनो, जय भीम सर्वांना. काय चालू दुपारच्या आता पा किती 12 वाजलेत. सकाळी जरा जास्त गडबड होती त्याच्यामुळे मी पहिले लवकर कामाला गेले. सकाळी काय व्हिडिओ घेतला नाही. आता कामावून आले पा घरी. आता मला जेवण करायचं आहे. सगळे ज्याच्या त्याच्या कामाला गेलेले आहेत. काल पण काय व्हिडिओ घेतला नाही, परवा घेतला नाही. 2 दिवस गडबडीत तर काय व्हिडिओ घेणं झाला नाही. आणि आज पण थोडी सकाळी गडबडच होती त्याच्यामुळे नाही घेतला. आता 12 वाजता व्हिडिओ मी चालू करते. आणि आता मला 12 वाजता जेवण पण करायचं आहे. आताच कामावून आले. अरे सकाळचा स्वयंपाकच करून गेले होते. फक्त भांडे कपडे तर तसेच राहिलेले आहेत माझे करायचे. आता जेवण करायचंय मला. युवराज आज कॉलेजला काऊन नाही गेला बाळा तू? युवराज पा इकडं कसं झोला गेला नाही आज का बरं? जीवार आलत. हा जीवार आलत. जीवार आलत. याला कसं जीवार येतंय? जीवार येतंय कॉलेजला जात नाही. तर आज कॉलेजला पण गेला नाही तसं म्हणायला लागलाय तो. कारण त्याला जायला सायकल आहे पण त्याला सायकलीवर जायचं जीवार येतं हे तुम्हाला माहिती आहे. गाडी मोठा भैयाने नेलं तो आज कॉलेजला गेला. आज त्याचा पेपर आहे ना. हॉल तिकीट भेटणार आज हॉल तिकीट भेटणार आहे. चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता पुढचा 12 वाजल्यापासून आपण व्हिडिओ चालू करतो. या मला करायचं आहे पहा आता जेवण. चला आज मी काय बनवलं आहे आज ते पण दाखवते तुम्हाला. आज काय नाही बनवलं. मुगाची डाळ आणि ज्वारीच्या भाकरीच बनवल्यात. चला आपण करू आता जेवण. या तुम्ही पण जेवायला. मी करते जेवण. चला. अरे 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 मी अशी मुगाची डाळ बनवली. दाखवू का तुम्हाला? चला दाखवते. चुलीवर स्वयंपाक केल्यामुळं सगळे भांडे काळे काळे. हे जवळ पाऊस नाही तर पाऊस नसल्यावर चुलीवर स्वयंपाक करतो आपण. हे तर तुम्हाला माहितीच आहे. पावसाचं चालतंय आपलं गॅसवर. पाऊस नसल्यावर आपलं चालतंच चुलीवरच करतो. हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. चला काय असतंय काय नसतंय काही कळत. हे बघा मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. या जेवायला आम्ही करते जेवण. चला पा मंडळी आपल्या त्या भाभी गावाला गेलेल्या होत्या. येणार आहेत आता परवा दिवशी येणार आहे. त्याच्यामुळं आज घर साफ करायला गेले होते. आले ते साफ करून सनी इतकं धूळ बाबा बाबा काय मातीन पाणीन काय गेल्या रे. तर पायाचं कामच नव्हतं. इतक्या घाण झाल्यात. 1ला गेले ते 2:30 वाजलेत. 1.5 घंटा गेला नुसत्या फरशीलाच. इतकं घाण झालं आहे. आता परवा दिवशी येणार आहेत. मग तिथून पुढं रोजचं काम सुरू झालं आपलं. तर 1 महिनाभर राहणार आहेत त्या चैतनबाईची सोयरी. तर 1 महिनाभर राहणार आहेत. त्याच्यानंतर परत आपल्याला आपलीच ड्युटी राहणार. आता परवा येणार. परवाचा तारीख दिली नाही. परवा सांगितलंय. माहीत नाही परवा बी येतात का नाही. तर झालं आपलं किती मे जून जुलै 3 महिन्याची पगार यासाठी येणार. चला बघा भैयाला काहीतरी केस्तुड आहे का काय आहे समजाना नाही आहे मला. तो दाखवतो का नाही काय माहिती. पाय आता तो इथं झालेलं आहे त्याला आहे ना. बगलामध्ये झालं आहे. केस्तुड आहे का मांजर आहे काय होत असती का अशी काहीतरी झालं. ते दाखवत नाही आहे. चला तुम्हाला ते आता दवाखान्यातून जाऊन आला आहे. दाखवते मी तुम्हाला. तो काय म्हणतो ते ऐका. तुम्ही पण ऐका आणि मी पण ऐकते. मला त्यानं सांगितलं नाही डॉक्टर काय म्हणलेत काय नाही काय दिलं काय नाही. गोळ्या औषध इंजेक्शन तुम्हाला दाखवते आणि मी पण बघते. मला काय सांगितलं नाही. मी म्हणलं आता तुम्हाला सांगावा आणि मी पण ऐकावा. चला दाखवते. आता हे मला पाणी आताच नको पाजू बाप्पा. पाणी पाजायला लागलाय. तांब्याला रंग किती भारी आला. याला पितांबरी मला आवडतच नाही याच्यात पाणी प्यायला. याला पितांबरी लागते मंडळी घासायला आहे का नाही बरं. लयच झालंय बेकार पितांबरी नसल्यामुळं. आणि मला पाणी बी नाही आवडत त्याच्यात प्यायला. कस तरी लागतंय मला याच्यातलं पाणी पिऊ नकोस. मला पाणी प्यायचंय ना. मला तहान लागली ना रे. युवराज आलाय त्याच्यात पाणी घेऊन. मला कस तरीच पाणी लागतं त्याच्यातलं. पिऊच नाही वाटत.
हे पा चला दाखवते मी तुम्हाला भैयाला. आता बोला कुठे गेल तरी बाळा. अय बाळा गेलो होतो दवाखान्यात, अर्धा घंटा तिथं बसलो. 90वा नंबर होता. बाप एवढी काय गर्दी दवाखान्यामध्ये. 90वा नंबर निघाला. हो का. चिकन दाखवली तर उष्णताना झालं म्हणजे. हो का. त्याच्याकडे म्हणलं मला उष्णताच नाही म्हणलं. हां. पहिला चहा पित होतो म्हणलं मी, पण मी चहा सोडा 1-1.5 महिना जास्त वेळ म्हणलं मला चहा सोडून दिले. मग असं म्हणजे 3 दिवसाच्या गोळ्या द्यायल्यात. दाखव गोळ्या. हां. एवढं ठोकर गोळ्या हो बापू. संध्याकाळ खायच्या. सकाळ संध्याकाळ. हो का. चला मंडळी सकाळ संध्याकाळ खायच्यात आणल्यात. हो आता काय होतं तर चला मंडळी. ते केस तोड आहे का काय आहे काही समजाना नाही. एवढं लाल झालं आहे ना, भरपूर लाल झालं आहे. आणि लाल झालं आहे तर झालं आहे ना, एवढं दुखायला लागलं आहे की लस असं ठसठस करतं आहे. हाय एवढंच निब्बर लागतं आहे. काय असं एवढं दुखतं आहे. आणि असं झोपला आहे आता. रडकुंडी आला होता. एवढं असा आवाज वेगळंच काढून खूप दुखतं आहे म्हणून तर असं होत होतं त्याला. झोपला आहे आता वाजू राहिले 5 संध्याकाळचे 5. आणि आता झोप लागली त्याला. कव्हाच्या गोळ्या खाल्ल्यात त्यानं आणि झोपला आहे. आणि एवढ्याच्या साईटवर पण तर आता काय काम चालू नाही आहे काय नाही. कुठं गेला आहे गाडी घेऊन सनी हे पण माहिती नाही. 5 वाजले तर आता व्हिडिओ टाकायचा आहे. याला लागली झोप. तो गेला आहे तिकडं. आज पण असं वाटत नाही व्हिडिओ पडतो का नाही सांगता येत नाही. आता त्याची तब्येत बरीच नाही. त्याला बरंच वाटत नाही. काम सोडून घरी आला आहे आज. काय असं काही समजना नाही आहे. एवढी अशी गाठ आहे पा. एवढीशी होती. असं वाटलं की जिरून जाईल पण ती वाढत गेली. एवढी मोठी झाली. काय डॉक्टर म्हणले की काय यानं झालं म्हणे उष्णता असल्यामुळं. असं काय वाटत नाही आहे मला. बाय बाय. थांबवते मी आताच इथंच व्हिडिओ थांबवते. चला बाय बाय. उठवते मी त्याला आता. बघते व्हिडिओ टाकतोय का काय करतोय तर. चला बाय बाय.